11th ॲडमिशन 2024-25ची पहिली अलॉटमेंट म्हणजे पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे। लिस्ट कशी चेक करायची याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आता प्रश्न आहे की फॉर्म रिओपन झाले का? तर हो, फॉर्म रिओपन झालेले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे पार्ट 1, मी फक्त पार्ट 1 बद्दल बोलतोय की पार्ट 1 ज्यांचे पेंडिंग आहे, जे स्टार्टिंगला करायचे होते, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे होते कॉलेजला जाऊन किंवा स्कूलला जाऊन, ते फॉर्म ओपन झाले आहे। तर बघा साईडवर तुम्हाला 2 ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे। आतापर्यंत फक्त लॉग इनचा ऑप्शन होता, आता स्टुडंट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध करून दिला आहे। तर यामध्ये कोण रजिस्ट्रेशन करू शकते? बघा, ज्यांनी आतापर्यंत 11 साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म वापस आले होते, काही त्रुटी आली होती, त्या विद्यार्थ्यांचं लक्ष नव्हतं, ते विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलाच नाही आहे किंवा भरला होता पण अर्धवट भरला, इनकम्प्लीट होता, ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करून संपूर्ण माहिती भरून AMC, आउटसाईड AMC, फ्रेशर, रिपीटर, SSC कोणत्या बोर्डमधून केली, त्यानंतर 10वीचा रोल नंबर आणि रजिस्टर, पार्ट 1चा फॉर्म कसा भरायचा याचा संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। चुका होऊ देऊ नका। कुठेही अडचण येत असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला सर्व प्रकारचे सोल्युशन दिल्या जात आहे। कारण आता जर तुम्ही चुका करसाल तर तुमचे 11 साठी नंबर लागणार नाही आहे, तुम्हाला स्पॉट ॲडमिशन जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यायचं काम पडू शकते। त्यामुळे पार्ट 1चा व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्ही अर्ज करा आणि एकही चूक होऊ देऊ नका, प्रॉपर करा। कोणतीही अडचण आली कमेंट्स करा, कमेंट्ससाठी मी आहे, कमेंट्सवर तुम्हाला सर्व प्रकारचे सोल्युशन दिल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी विचारत होते आम्ही पार्ट 1 भरू शकतो का, फॉर्म ओपन होईल का, जे विद्यार्थी यामध्ये पार्ट 1 भरतील त्यांना पार्ट 2 सुद्धा भरू देणार आहे। त्यामुळे पार्ट 2 सुरू व्हायचा आहे, पार्ट 2 सुरू झाल्यानंतर तो कसा भरायचा ते सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगण्यात येणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पार्ट 1 ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर पार्ट 1 फिल करणं चालू करून द्या। आज उद्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आणि पार्ट 2ची वेट करा। पार्ट 2 झाल्यानंतर पार्ट 2च्या सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे राऊंड 1 मध्ये नंबर लागलेले आहेत त्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल तर ॲडमिशन घेऊ शकतात किंवा ते राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात। तर त्याच्याबद्दलची अपडेट म्हणजे राऊंड 1 मध्ये लिस्टमध्ये नंबर लागलेला आहे तर काय करायचं, नंबर लागला नाही तर काय करायचं, याची अपडेट तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी घाई करू नका, वेट करा, कारण जे विद्यार्थी घाई करतात ते अडचणीत येत आहे। त्यामुळे वेट करा, प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही त्याचे डिसिजन घेऊ शकता। तर 11 बॅचच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।